बाई मग मी पोट्ट्यासाठी की नाही काही खाले करायला गेली. म्हटलं लेकरं म्हणलं बाहेर जातो बाहेर जातो. मग दरवाजाची बेल वाजली. लेकरांनी दरवाजा उघडला. बाई हा माणूस जसं जसं घरातच आला. काही फोन नाही, काहीच नाही माय बाई. आई मॅडस का तू? मी काय म्हणून राहिली का? येऊ द्या आले तर भेट घेतील चालले जातील. तुला भेटीला आले असते. आता गावात आली असती माहीत झालं अशी मग आले. हो ना, लय काळजी पडली गेली माई. काच व बाई, तिकडे काय सोय नशीन लागली म्हणून आले. म्या म्हणलं दिले, म्या म्हणलं चालले जा म्हणलं. मगच म्हणलं आलेच म्हणलं मी चालले जा. मग आता बाई जीव धडकनच उडाला. मी म्हणलं माय मध्ये दिसले म्हटलं बाई बाई अचानकच तो लगे आले. मी लेकराला दिलं तर अंदर पाठवून. लेकराला काही बोलूच नाही दिलं बाई. हा काय करतो माय, तू घरी नव्हती, पाहुणे घरी नव्हते. हा नाही बाई काही बोलतं का? ते काय करतात लेकराला, काय करतात ते. तू काही असं नको करू, जाऊ दे. येऊ दे ना. आले तर भेट घेतील तर जातील. थांब मी स्वयंपाक करतो, जेवण करून पाठवतो. हा काय हे आहे का? ओ रिकामे धंदे नको करू. स्वयंपाक गिपाक पाहुण्याच्या जीवारी. हा मग पाहिलं नाही का पाहुण्याचं तोंड एकदम हेच झालं. रिकामे धंदे नको करू. ते सांगून दे झाली भेट्ट जा म्हणा आता. हा स्वयंपाक गिपाक नको करत बसू. हा मी तुमची याचीच तर वाट पाहून राहिली. मग आम्ही म्हणू बाई हे तुम्ही आले पाहिजे लवकर. आणि आजच उशीर केला माय तुम्ही. आई मार्केटमध्ये याचा मित्र भेटला आणि तो मग घरीच चला म्हणे. घरी चला नेलं त्यानं त्याचं घर दाखवायले. मग त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या बायकोनं पोहे नाश्ताच केला. वेळ गेला. मग आता बसलो तर आता कोणाच्या घरी गेलं तर बसायला लागते थोडस म्हणून उशीर झाला. हो ना. बरं हे पाय, आता तू तर बाबाला शांततेने सांगून दे म्हणा बाबा भेट झाली म्हणा. आता आता या म्हणा तुम्ही. हा आई राग याचं हो नको करू. हा बाई ते काही कामाची गोष्ट नाही. बरं कसं तुला चांगलं चालू आहे माय बाई, चांगलं चालू दे. हा मलाच तर फालतूचं आता असं झालं. मलाच तर कानकोंड वाटून राहिलं. अति आली इतक्या दिवसाची मी. हा मला चाल पुरलं असतं बाई. आता त्या दिवशी सांग, त्या दिवशी पाहुणे संग मी चालली गेली असती तर पुरलं नसतं का? काय तो माणूस लोक आला असता. हा बरं ना इतके दिवस झाले तुझ्या घरी आला नाही तर मग चान्सच नसता. आता बरोबर कारण सापडलं त्याले मी अति असल्याच्यानं म्हणून आली ती. हा येऊ दे ना बाई, येऊ दे. आले तर मग काय झालं का? काय आले तर काय घर लुटून नेतात का मला? हा येऊ दे. आले तर भेट घेते आणि चालले जाते. मी बाद स्वयंपाक करतो आणि जीव घालतो आणि त्याला सांगतो की या म्हणून आता. हा तुला काही म्हणलं का ते? काही म्हणलं घेतलं का? नाही काय म्हणतीन काय हो नाटक. मी गावात आलो तर माहित पडलं नसं झालं आणि तसं झालं आणि म्हणून आलो. एवढी कोणती काळजी आहे माय? तो बापाचे तुलेला येते पण मला माहित आहे ना. नवरा हा उस्ता खालचा साप असते ना. तो कसा असते हे बायकोला सबन माहित आहे. एवढी काळजी त्याला माही काळजी पाहिजे नाही. तिकडे काही बट्ट्याची सोय नशीन लागली म्हणून चालली इकडे. तसं काय मरे तर भेवाय गे याच्या माग माग जग्या नाही याव. त्या दोघं बापल्या का पिल्यान बी असू शकते. हा कि एक पुढे जाईल आणि दुसरा मागून येईल. बाई तुझ्या घरी काही नसते हे लावू नको माय. हा कसं तरी चांगलं आहे चालू दे. फालतूच बाई जास्त डोक्यावर काय घेऊ नको. हा सकाळी पाहुण्याच्या जीवारीन पाहुणे म्हणते एवढं झालं तरी हिनं डबल चालू केली हिची माय भाऊ बाप आणि माय सारं गणगोत आलं. आता घरचे माहित झालं तर तेही म्हणतील. हा राहू दे ना माय. आता कसं चांगलं आहे तर काल हे करतं. हे पाय मी ना ते सांगतोस की चालले जा म्हणून. शॉपिंगले गेले होते वाटते. नाही शॉपिंगला नव्हतं गेलो. काही घरातलंच छोटं मोठं सामान आणायचं होतं. असंच गेलो होतो. कशी आहे तुमची तब्येत? तब्येत काय बाबा लय खराब. कायच बाई हो लय टेन्शन. मले आईचं माहित झालं तो आल्या तो घरी आल्या मला गमलंच नाही ना बाई. मला म्हणजे काय झालं बा आईले एवढं. हे तुम्हालाच माहित पाहिजे ना बाबा. हा आईला काय झालं, आईला बरं नाही का, आईचं काय आहे एवढं तर तुम्हाला माहित असलं तर चालते. नाही माझी नका काळजी करू तुम्ही, पण कमीत कमी आईची तर काळजी करा. हा एवढी तिची तब्येत खराब झाली आणि कुठे गेले होते तुम्ही अशा अर्जंटच्या ड्युटीवर? हा की तुम्हाला 4-5 दिवस घरी नाही येता आलं. ती घरात पडेल राहिली, संडास उलट्या. तिले मराच्या स्थितीत तुम्ही सोडून गेलती. तिचा मला फोन आला म्हणून बरं झालं. मी तिला फोन लाव, तिचा फोन लागे नाही. मला काय माहिती झालं असतं इथं तिचं काय झालंय असतं तिकडे तर काय माहिती झालं असतं मला.
मग मी कुसुम काकूच्या अजयच्या फोनवर फोन केला. अजयचा नंबर आहे माझ्याजवळ. मग त्यांना कुसुम काकूजवळ फोन दिला. म्हटलं काकू आईचा फोनही नाही लागू राहिला, काहीच नाही, कसं काय आहे असं विचारलं. मला तर काही माहिती नव्हतं. मग त्या काकून सांगितलं तुला आई तर बिमार आहे म्हणे. मग त्या काकून फोन नेला तिथं आईसोबत बोलली. तर आईला शब्दही ना निघे तोंडातला. एवढी थकली होती ते, एवढी घायल झाली होती ते. हा आणि असे कुठे गेले होते तुम्ही? कामानिमित्त गेलतो ना बाई, कामानिमित्त गेलतो ना मी. मी का 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 फिरायला गेलतो का? मग जवळ बोलले तुला धाडलं वाटते. नाही, बरं केलं बरं केलं. नाही, मी धाडलं बिळलं नाही. कोणत्या तोंडानं म्हणू देईल? काय तुम्ही मी उजागरी ठेवेलाय? हा मग तोंड तरी ठेवेलाय का तेले काही म्हणायले? हा तेलेच वाटलं काय वाटलं तर ते गेले स्वतः आणि घेऊन आले. आई इथपर्यंत ये लोक मला माहिती नव्हतं. हे माहित होतं बिमार आहे बिमार आहे, पण हे आणतीन हे माहित नव्हतं. आणि कोणत्या तोंडानं म्हणून मी मनावर राहिले की मग आईला आणा म्हणून होती, मग आईची तब्येत नाही बरोबर. हा म्हणजे असं कसं जवायचे काही कर्तव्य आहे की नाही? हा का 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 पोरीचेच कर्तव्य असतात काय? हा तू त्याच्या मायबापाचं करत नाहीस काय? मग त्यानं केलं तर काय बाहेर चाललं? एवढा मोठा श्रीमंत जवळ काय कामाचा मग? हो, तुमच्या खरकट्या सावळ्याचा कामाचा आहे ना. हा हाय, मी लेखाची काही बोलत राहते. सुशिक्षित लोक राहते तरी सुशिक्षित तिथले काही येतच नाही. अळानीले यंगरटीची यंगरटीच राहणार आहे. चांगली बोलत जाय. एवढ्या मोठ्या शहरात राहतं, एवढ्या मोठ्या घरात आहे आपली पोरगी, आणि कशी बोलता? हा जास्तीचा शहाणपणा मला शिकवू नका. आणि त्या पोरीच्या देखत आणि जवळच्या देखत तमाशा करू नका. ते उली उली लेकरं घरी आहे ते पायतात बिचारे. हा तुम्ही मुकाट्या नावातून चालले जा आता. झाली ना आता भेटही झाली. हा लय पद्माची भेट तुम्हाला घ्यायची होती तर झाली, पद्माची भेट झाली. हा जा आता. म्हणजे म्हणजे तू कोण मला सांगणार आहे? बाबा कल्ला काही करू नका. हो ना, मॅडच आहे. काही बडबड करत राहते. पोरीच्या घरी आलो, किती दिवसाची याद आली बाई म्हणतोय. बाई तू तर काही फोनही नाहीस करत बुवा. हा एवढा तर पाहा ना, तुला हे करते काय? हा एवढा तर देते का तो? हा थांब, आता सरको करतो मी त्याला. बाबा कामाशी काम ठेवा. पाहुणे हा पाहुणे म्हणूनच राहा. तुम्ही इथं कसे काय आले बाबा? अरे कसे काय आले म्हणजे बाई? काही बोलत काय? कसे काय आले? तो आली लय याद आली, लेकराची याद आली. आणि हिची तब्येत नव्हती म्हणतात ना बराबर, म्हणून पोहेत धावत आलो मी. इले काय झालत, जरस बरं नव्हतं नाही. हे लगेच चालली आली इकडे. मला किती काळजी, लय टेन्शन मध्ये होतो ना मी. असं अजून खोटं बोला ना त्या पोरीच्या देखत. हा तुम्हाला माहिती होतं का घरून गेले तर मले बरं नव्हतं हे माहित नव्हतं का तुम्हाला? हा तर लगे मला काय म्हणा काय झालं तुला धाड भरली म्हणलं नव्हतं का मी तुम्हाला? मला लय कसं तरी थकवा आला, मला असं होऊन राहिलं, मला तसं होऊन राहिलं सांगलं नव्हतं का मी? तर तुम्ही तर मला म्हणा की काय झालं तुला रोग झाला. हा चालले गेले कुठे गेलते तर? हा असे कुठे गेलते निघून की इतकी सिरियस झाली माझी तब्येत? तर तुम्हाला काहीच ठाव ठिकाण नव्हता की काळजी तर म्हणून नाहीच की विचारपूस की हाय का मेली का काही? हा तुम्ही तसेच जगे तसाच. हा आता मोठी कसम करायला विचारून राहिली. तुम्हाला तर काही काळजी होती का माई? पाय कशी बोलते बाई पद्माबाई, सांग आता. मॅडच आहे की नाही, लय चिडचिड करते बा. हे वयानुसार मला वाटते याचं म्हातारपण आलं. जाऊ द्या जाऊ द्या. जवळ बुवा. माझ्यासोबत बोला पहिले, त्याच्यासोबत नाही. आणि आईचं म्हातारपण आलं मग तिची काळजी घेणं तुमचं काम नाही का? ते बिमार होती आणि कुठं गेलते तुम्ही एवढे 15 दिवस? कामानिमित्त गेलो होतो बाई मी. पण हिची तब्येत एवढी जास्त झाली हे मला माहितच नाही ना. हं? नाही तर मी काय गेलो असतो का हिला सोडून? हिचा दवाखाना आहे ते सगळं मॅच केलं असतं. पण झालं काय नेमकं हिले? तुम्हाला तेही माहित नाही ना? हा बरं तुम्ही आतलोक आले का आले हे सांग ना. तुम्ही काही मा काळजीनं ना आले सांगू नका मला. ते काही काळजी नाही तुम्हाला माहित. पण तुम्ही आले का आले होती? हा कोण सांगलं तुम्हाला ती यायचं? म्हणजे असे बोलतो का तू? हा पोरीच्या घरी का येत असते बाप? हा मालिकीची याद आली मले. मालिकीचं घर आहे, लोकांचं घर आहे का? मा नातवाचं घर आहे, माय नातू नात. हा आणि तू ते दूर दूर करून करून राहिले.
या रे लेकरू हो या माझोळ या. माय नातू मा काळजाचे तुकडा आहे आणि तेले दूर लोटते बाई. मग आम्ही आलो येऊन लेकरू राहिले अंदरच्या घरात पाठवून दिलो. जसं काही मी कोणी हेच आहो. मा संग बोलू नाही देऊन राहिली हे लेकरू राहिली. पाय कशी आहे तुझी माय पाय. बस झालं बाबा. झाली का तुमची आईची भेट? आहे चांगली ते दिसली? या आता. हो या चला 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 अंदर चला. हे मॅटच आहे हे पट बाई. अक्कलच नाही नाही काही. मेणासारखी करत राहते निरा टाकल्यासारखी मगापासून का आले पुरच्या घरी का आले येत असतात. काय जवळ बा कसं काय चालू आहे तुमचा बिझनेस? हापीस कसं काय चालू आहे? माय ना तू नातायची इतकी आठवण आली म्हटलं मला. नाटक बस झाले तुमची. हा नातवायची इतकी आठवण आली एक चॉकलेट नाही आणल्या गेलं तुमच्याच्यानं नातवाईले. हा नाताले एखादं चॉकलेट की लेकर आले चाललो मोठं एवढं तर कोचम करून भेटीले आले ना नाताईच्या. लय तुम्हाला याद आली नाताईची. मी एखादा चॉकलेट आली पैसे नव्हतं वाटते. घेतो म्हटलं ना म्या पण अजून विचार केला. म्हटले लेकरं लय चॉकलेट खातात यानं दात खराब होतात ना. दात किडतात. अरे लय त्रास आहे मग तो लेकराईले चांगलं नाही काही ते. आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणून मी आणलं नाही. बाबा माझ्या लेकरं काही चॉकलेटाच्या भरोशावर नाहीत आणि त्याचं काही घेणं नाहीये. बरं तुमची आता आईची भेट झाली. आता तुम्ही या म्हणजे आता तुम्ही घरी जा. आईला इथेच ठेवणार आहे मी. तुम्ही चालले जा. म्हणजे म्हणजे तिला होती का भांडे कसायला ठेवतो का तो घरी? हा कशी उद्धटासारखी बोलून राहिली तू? काय म्हणतीन ते जवळ बा? हा दादा के बाबा तुम्ही चालले जा म्हणून राहिली म्हणजे मला काढून देतं का तू? हवं तर तसंच. मग दादा आलता त्याला तेच सांगितलं मी की बाबू ये आता झाली भेट. इथूनच दिलं त्याला वापस पाठवून. तसंच आता तुम्हाला सांगून राहिली मी. दिसली तुम्हाला आई? फोन नाही करता आला तुम्हाला इतके दिवस झाले विचारता नाही आलं तिची तब्येत कशी आहे याची तुम्हाला काळजी नव्हती. हा मरायला सोडून दिलं तिले घरी की मर का जग. हा चालले गेले कुकडे गेलते तर तो दादाही चालला गेला त्याले. हा दोस्ताई संग कुठे गेलता तर काही काळजी आहे का तुम्हा दोघा बापले कायले तिची? हा मग जाऊ द्या ना. असं समजा मेली ते मेली म्हणून समजून द्या आणि चालले जा तुम्ही. पद्मा तुम्ही चुप बसा. माझं प्रकरण आहे मी हँडल करते. माझे नातेवाईक कसे सांभाळा लागतात मला माहितीये. झाली बाबा आता आईची भेट. दिसली ते हाय जिवंत. जा आता ते येणार नाहीये. इथंच राहीन ते. काऊन अति काऊन राहील? असं काय देऊन राहिली ती की तिला अति ठेवून राहिली तू? हा जवळ बोय आले लागेन कोणत्या अधिकारानं तिला घेऊन आले इकडे? काही बोलून नाही राहिलो मी तर काय तुम्ही मला कमजोर समजून राहिले काय? हा चालू चल. आई येणार नाही. आई इथंच राहील. तिला बरं नाहीये आता. तिला बरं वाटलं आता ती लवकर गावला येणार नाहीये. येईल ते तिला या वाटलं तेव्हा पण तुमच्या सोबत येणार नाही. काऊन काय येणार नाही? अशी कशी घेत नाही बाई तुम्ही? चालवा. बा फुकटचा तमाशा काय करू नका. हे काय आपलं गाव नाही. खेळ नाही हे अळलायले. जरासं करामशीर बोला. सुशिक्षित लोक राहतात म्हणलं ती. आपल्यासारखे नंग फकीर नाहीत राहत. जागोजागी तमाशा करेली. जा सांगितलं ना तिनं. येत नाही मी तुमच्या संग. आले त्या पावली चालले जा मुकाट्यानं. फालतू तमाशा करू नका सोयऱ्याच्या घरी सांगून राहिली. मामाजी नाही सांगून राहिल्या ना ते येत नाही म्हणतात ना. मग तुम्ही जा ना. मी आणलं त्यांना. मी आणून देईन त्यांना घरपोच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणत्या अधिकारानं आणलं तुम्ही? कोणत्या अधिकारानं आणलं तिला ती? मला फोन केलता का? मला विचारलं होतं का? माझी परमिशन घेतली होती का? आणि का वय तू त्या जवया संघ कशी काय आली त्याच्या संघ? आणि तो तुला एवढा पैसा काऊन लावून राहिला आणि मला उभं करत नाही घरात? आणि सासूच पाहिजे काय? असं काय देते सासू? बोला काय सांगून राहिली मी? निघा मामाजी. या आता तुम्ही. आता बस झालं आता. मी कोणत्या अधिकारानं आणीन आणि काय आणीन ते मी मला पाहून घेईन. कोण त्या त्याच्या पोरीच्या घरी येऊ शकत नाहीत काय? आणि तुम्ही कोणती तिची काळजी घेऊन राहिल्या? तुम्ही तर त्याची काळजी घेत असते. आमचं काय काम होतं? आम्ही कशाला आलो असतो? तुम्हाला जर एवढी काळजी असती तर तुम्ही तर बिमार असताना
चालले नसते गेले. एवढं कोणतं अर्जंट काम आलं होतं तुम्हाला की घरची व्यक्ती बिमार आहे, त्या व्यक्तीचा दवाखाना करायचा नाही, तिची काळजी घ्यायची नाही आणि आपण चाललं जायचं, ते घरात तसंच पडू द्यायचं त्यांना. मी गेलो, काय परिस्थिती होती मामीजीची? हा, जर मी गेलो नसतो तर काय 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 झालं असतं? हा, काय झालं असतं? असं काय झालं असतं? हा, काय झालं असतं? मेली असती, दुसरं काय झालं असतं? नाहीतर जगूनही काय कामाची आहे? हा, जवळच्या घरी येऊन तुकडे मोडून राहिली. हा, आणि नवऱ्याचा अपमान होऊन राहिला तरी तिले लाज नाही वाटून राहिली. चल, चल म्हटलं ना, चाल म्हटलं लवकर, नाही तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. तू अति राहतं, हा, गठ्ठ्या खातं, चांगली महालात राहतं. हा, आणि मी तिकडे का तुकडे मागू का? हे पाय बाई पद्मा, मी चालली जातो. हा माणूस लय तमासखोर आहे. ओ ती तुम्हा लोकांचे तमाशा करेन. काय म्हणते तुमचे शेजारी पाजारी? हा, हे का गाव आहे का? हा, शहरात साजरं लागते का? मी चालली जातो बाई. हा, मी चालली जातो. लय तमासखोर माणूस आहे तो. हा, जायचं नाही तो. मी सांगून राहिली ना नाही. काय रे बस झालं ना माय बाय. माय झाली तब्येत साजरी. काय झालं मले? तशी मी चाललीच होती की नाही. जाऊ दे ना माय. तमाशा करीन काही पाहुण्याला म्हणीन गिनीन. जवळ बोले काही बोलीन. तो माणूस लय उद्धट बोड्याचा आहे तो. त्याने का हाय? हा, माणूस बाई. मी मी जातो माय. मला त्याच्या संग जाणं आहे. हा, जातो मी आता गावात. गावात काय आता आपलं काय चांगली झाली ना माय तब्येत. तू काळजी नको करू. जवळ बोले सांग. मी चालली जातो. रिद्धी, आजी जाते वाटते. ते बघा आप्पाजी, आप्पाजी आजीला नेतात वाटते. काय ग, आपलं पार्क मध्ये पण जायचं राहिलो. काय ग, हा मामा आप्पाजी आली की वादच होतात, हो ना? मी सामान आणतो मला. थांबाजी, कल्ला हल्ला करू नका. उगाच तमाशा करू नका. जवळ बुवा संग जरा तोंड सांभाळून बोला. हा, जवळ माणसासंग कसं बोलावं एवढं कळत नाही का तुम्हाला? हा, हम्म, आले ना सरके. ओबास काय दाखवू दे अति येऊन. चल लवकर. चांगलं आलतो मी, अति 8-10 दिवस राहिलो असतो तर काय 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 म्या काय काय घर उपटून खाल्लं होतं का यायचं? आलो नाही तर लगेच चालले जा, चालले जा. तू काय राहतं वती? येतो ना मी. कल्ला काय करता जसं गरमशीर बोला ना. अति शिकेल सवरेल लोक राहतात. आपल्या वाणी नाही. मामीजी, जायचं नाही. नाही नाही जवळ वा. हे पा, झाली माझी तब्येती साजरी झाली समजत झालं. आणि हे पा तुम्ही काही काळजी नका करू. मी मी घरी गेली की फोन लाईन. मी फोन लावीन आणि मी जातो. हा माणूस की नाही ते तमाशा करी. काही कामाची गोट नाही. सारे शेजारी पाजारी चांगलं नाही वाटत. याचा सायाच नाही पाहिजे तुमच्या सुखी संसारावर बापा. तुम्ही दोघे जण सुखात राहा. मग पोरीची काळजी घ्या. आम्हाला काही विचार नका करू. मला नशिबात काय राहिला आता. आ? मी जातो त्याच्या संग. नाही नाही, जायचं नाही. जेव्हा ठरलं तेव्हाच जायचं. ते आले होते का तुम्हाला दवाखान्यात न्यायला? त्यांना काळजी आहे का? हा, ते तुमच्या भेटीला आले, तुमची भेट घेतली, आता ते वापस जातील. आई बरोबर आहे. ती बरोबर म्हणून राहिले. आज जाऊ नको तू यायच्या संग. म्हणजे म्हणजे काय चालू आहे बुटबुटू, काय चालू आहे? हा, काही 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 मा शब्दाला काही किंमत आहे की नाही व? अय, कोणाची बायको आहेस तू? कोणाची बायको आहेस? हा, मला ऐकशील की नाही?